नमस्कार. 2005 पूर्वी नियुक्त अन्यायग्रस्त पेन्शन पीडित बांधवांना नववर्षाच्या शुभकामना. मित्रहो, 2025 हा आपल्या पेन्शनाच्या निर्णयाची वाट बघत बघत निघून गेला. असं वाटलं होतं की डिसेंबर मध्ये बहुतेक आपला निर्णय लागेल, पण नालायक शासन, राजकर्ते यांच्या षडयंत्रामुळे हा आपला निर्णय लांबणीवर गेलेला आहे. असो, निर्णय आपल्या बाजूनच लागेल ही हमखास खात्री आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा आहे. अल्लाह, ईश्वर हे आपल्याला मदत करतील, कारण आपण योग्य आणि पेन्शनला पात्र आहोत. मित्रहो, आपली पगार डिसेंबर पेड इन जानेवारी हे राजपत्रित अधिकारी यांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे लांबणीवर गेलेले आहे. त्यांनी त्यांच्या कोणत्या तरी कर्मचाऱ्यावर अन्याय झाला, त्यांना अटक झाली, या कारणामुळे त्यांनी हे आंदोलन पुकारलेले आहे. देव जाणो काय कारण आहे. जे सत्य असेल ते समोर येईल. मित्रहो, आता 2 दिवस अगोदर आदरणीय श्री श्रीकांत देशपांडे सर, नमस्कार सर, यांचा व्हिडिओ माझ्या समोर आला. सरांनी अथक प्रयत्न केलेले आहे आपल्या पगारासाठी आणि वेळोवेळी हे अपडेट देत राहतात आणि प्रयत्न सुद्धा करीत राहतात. सर, तुमच्या प्रयत्नाला सलाम. आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत सर. तुम्ही आमच्यासाठी नेहमी अग्रस्त राहता. नेहमी वारंवार तुम्ही पेन्शन नाही, पेन्शन तर नंतर सांगणार आहे सर. आमच्या पगाराबद्दल तुम्ही नेहमी चिंतित राहता. कोणता हेडवर कोणते निधी आहे, काय आहे, ते वारंवार माहिती देत राहतात. आम्ही आमचे आभारी आहोत सर, आणि अशीच साथ तुमची आम्हाला लाभू द्या सर आयुष्यात. सर, पगार ही आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा होणारच आहे सर. पण आपण जो आवाहन केलेलं आहे, आपण हे सुद्धा म्हटलेलं आहे की हे जे राजपत्रित अधिकारी आहे आणि सरकार यांच्यामध्ये आपण मध्यस्थी करणार आहात आणि आपला हा जो प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करणार आहात. सर, आपले खूप खूप धन्यवाद. पण सर, आपण आणखी एक आवाहन केलेलं आहे की या राजपत्रित अधिकारी यांच्या पाठीशी सुद्धा आपण उभे राहायला पाहिजे. सर, आपल्या भावनांचा, आपले जे मन आहे त्याचं आम्ही कदर करतो, आपल्या भावनांची कदर करतो सर. पण सर, या राजपत्रित अधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्यावर वेळोवेळी अन्याय केलेला आहे. 2010 पासून हे सतत आमच्यावर अन्याय करीत आलेले आहे आणि आता सुद्धा हे आमच्यावर अन्याय करत आहे. आम्ही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचं उदरनिर्वाह हे पगारावर आहे. पगाराशिवाय आम्हाला दुसरं कोणतंही साधन नाही. आणि रिटायरमेंट नंतर आम्हाला पेन्शन, कारण की आमची जे उदरनिर्वाह होणार आहे ते पेन्शनवरच होणार आहे. पण या राजपत्रित अधिकाऱ्यांनी सरकार शासनाची बाजू घेऊन आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे. 2010 म्हणजे 16 वर्ष झालेली आहे सर. आम्ही यांचा अन्याय सहन करत आहोत. 2010 पासून हे पत्र काढत आहे की DCPS, NPS सक्तीचे आहे, तुम्हाला काढावंच लागेल. हे राजपत्रित अधिकाऱ्यांनी वारंवार पत्र काढलेले आहे सर, शासनासोबत मिळून. हे तर काहीच नाही सर. आता 27 फेब्रुवारी
2025ला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय लागलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की ज्या शाळा मूळ शाळा 100% असतील आणि जे शिक्षक तुकडीवर असतील ते अंशतः असो किंवा विनाअधुनादित असो, त्यांना 1982 ची पेन्शन ही लागू आहे. त्याच्यामध्ये हा निर्णय दिलेला आहे सर. आणि प्रस्ताव पडताळणीसाठी त्यांनी या राजपत्रित अधिकारी यांच्याकडे पाठवलेले आहे. यांनी पहिले तर पत्र काढलं नाही, त्यांचा पाठपुरावा केला, संघटनांनी पाठपुरावा केला, मग त्यांनी पत्र काढलं. पत्र काढल्यानंतर शेवटी आत्ता त्यांनी त्याच्यावर आपला शेरा दिलेला आहे. पण शेरा पण असा दिला सर की यांनी 27 फेब्रुवारी 2025चा जो मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचा त्या शेऱ्याशी काहीही संबंध नाही, त्याच्यात काहीही उल्लेख नाही. पडताळणी कशावर करायची होती? 27 फेब्रुवारी 2026चा जो निर्णय आहे त्याच्यानुसार पडताळणी करायची होती, पण यांनी या राजपत्रित अधिकाऱ्यांनी त्यानुसार पडताळणी केली नाही. सर्वांना एकच शेरा दिलेला आहे की तुम्हाला NPS उघडावं लागेल. अरे, एकतर यांना न्यायालयाची भाषा समजत नाही किंवा मुद्दाम हे शासनाकडून आमच्यावर अन्याय करतात. त्याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे की जर शाळा 100% अनुदानित असेल, मूळ शाळा, तर तुकडी हे अंशतः का असोना, तो शिक्षक हा पेन्शनला त्या शिक्षकाला पेन्शन लागू आहे. पण यांनी आपला एक हुकुमशाही फरमान काढलेला आहे, कारण की अधिकार यांच्या हातात आहे सर. आणि आम्ही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वसाधारण लोक, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी पुरेपूर आपल्या पदाचा फायदा घेतलेला आहे आणि आमच्या विरोधात ते पत्र काढलेलं आहे. आपले अमरावती विभाग सर, आपण विचारू शकता की असे भरपूर शिक्षक आहे की ज्यांची शाळा 100% अनुदानित आहे, ते तुकडीवर आहे, तरीही पण त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांनी पत्र काढलेलं आहे. प्रस्तावाची स्क्रुटनी करून, पडताळणी करून ते पत्र दिलं की तुम्हाला NPS खाते उघडावे लागेल. अहो सर, जे रिटायर झाले ते कधी NPS खाते उघडतील हो? आपल्या बडनेराची आमची चित्राताई रिटायर होऊन 7-8 वर्ष झालेले आहे. सध्या परिस्थिती इतकी भयावह आहे, घरी वडील पलंगावर आहे, उठू शकत नाही. हस्बंड त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, परिस्थिती इतकी भयानक आहे. जर बडनेराला सर तुम्ही जाऊन बघा त्या ताईच्या घरी, तुम्हाला अश्रू अनावर होतील. किती सूड घेत आहे सर हे. आणि याला कारणीभूत हे राजपत्रित अधिकारी आहे सर. यांनी वेळोवेळी आमच्या विरोधात निर्णय दिलेला आहे. जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला पूर्ण मुभा दिलेली आहे की तुम्ही पडताळणी करा आणि योग्य कारवाई करा, मग हे आमच्या विरोधात का पत्र काढतात? तर माझी श्रीकांत देशपांडे सर, आपल्याला विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण शासन आणि राजपत्रित अधिकारी यांच्यामध्ये मध्यस्थी करता, बिलकुल करा सर. अन्याय कोणावर व्हायला नको. तसं या राजपत्रित अधिकारी आणि आमच्यामध्ये सुद्धा मध्यस्थी करा सर. आणि त्यांना आमचा कडकडीचा निर्णय पाठवा सर. किंवा त्यांना म्हणा आमच्या सोबत या आणि जे आमचे शिक्षक वृंद आहे, जे रिटायर झालेले आहे, त्यांची परिस्थिती किती भयानक आहे, काय परिस्थितीत जगू राहिले. एक मुख्याध्यापक म्हणजे चौकीदारीची नोकरी करू राहिला. एक शिक्षक जिथं तो फुल पगार घेत होता, आज
चौकीदारीची नोकरी करू राहिला, त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही नाही, पेन्शन नाही, ग्रॅज्युटी नाही, काही नाही. अहो साहेब, जेव्हा मी नियुक्त झालो तेव्हा हा निर्णय नव्हता किंवा अनुदान हे 100% यायचं, पण शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे नव्हते, म्हणून शासनाच्या सवलतीसाठी 20%, 40%, 80% असा निर्णय घेण्यात आला. आम्ही ते एक्सेप्ट केलं साहेब, कारण की हा आमचा देश आहे आणि देशासाठी आम्ही करायला तयार आहोत. पण आताची परिस्थिती तशी नाही सर. आता संविधानमध्ये पेन्शन हे हक्काची आहे आणि त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही. तरीही यांनी बदल केलेला आहे. आमची नियुक्ती 2005 पूर्वीची आहे. 2005 पूर्वी, आणि तुम्ही जो शासन निर्णय जो काढलेला आहे 2005 नंतर काढलेला आहे, तो आम्हाला लागू होत नाही. आणि तुम्ही जी अनुदानाची जी व्याख्या करता की 100% जर शाळा अनुदान असेल तरच आमची ती सरकारी शाळा. अरे अनुदान ते 100% आणि 80% असा नाही, अनुदानित आहे. 2005 पूर्वी जर त्याला अंशतः जरी भेटलं तर ती शाळा अनुदानित ग्राह्य धरायला पाहिजे. आम्ही वयाच्या 30 वर्ष 35 वर्ष सेवा करतो आणि आमची आशा काय आहे की आमच्या म्हातारपणी आम्हाला पेन्शन हे पाहिजे. पण हे आमचं पेन्शन हिरावून घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे शासन आणि त्याच्यासोबत हे राजपत्रित अधिकारी. हे राजपत्रित अधिकारी पूर्ण शासनाला सर सपोर्ट करत आहे. आपण आमच्याबद्दल यांच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि आमच्यावर जो अन्याय होत आहे त्याला दूर करावा. सध्या जे पत्र निघणं सुरू आहे ते थांबवा सर, कारण की यांनी 27 फेब्रुवारीच्या जे आहे 27 फेब्रुवारी 2025च्या निर्णयाचा काहीही उल्लेख केलेला नाही त्या पत्रामध्ये. यांनी जे हुकुमशाही निर्णय निघालेला होता 2010ला, त्याच्यानुसार त्यांनी ते पत्र काढलेले आहे. अरे तुम्हाला कशावर प्रस्तावाची स्क्रुटनी करायला सांगितली होती? 27 फेब्रुवारी 2025च्या निर्णयावर तुम्ही त्याचा काहीही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. आम्हाला त्या पत्रानुसार आम्ही पेन्शनला पात्र आहो किंवा नाही याच्यावर निर्णय पाहिजे. 2010 किंवा त्याच्यानंतर जेही पत्र निघाले असतील किंवा त्याच्यानंतर आणखी जे उच्च न्यायालयाचे निर्णय झाले असतील त्याच्यावर आम्हाला निर्णय नको. आता जे करंट आहे, जे लेटेस्ट निर्णय आहे, तुम्ही जुने निर्णय कशाला बघता? तुम्ही आता जो निर्णय झालेले आहे त्याच्यानुसार आम्हाला त्या प्रस्तावाची छाननी करा आणि त्यानुसार पत्र द्या ना. श्रीकांत सर, आपल्याला हात जोडून विनंती आहे की हे जे राजपत्रित अधिकारी आहे यांना विनंती करा आणि आमच्याबद्दल आमची व्यथा त्यांना सांगा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचं हात आमच्या पाठीवर राहू द्या सर. आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत, पण तुमचा हात आमच्या पाठीवर, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर राहू द्या आणि तुम्ही मध्यस्थी करा. आणि अमरावतीला जे दुसऱ्या विभागात सुद्धा असं सुरू आहे, या सगळ्या राजपत्रित अधिकाऱ्यांची युनिटी आहे आणि सगळ्यांनी संगतमत करून एकसारखे पत्र काढलेले आहे. तर तुम्ही अमरावतीमध्ये जाऊन हे पत्र चुकीचे आहे त्यांच्या निदर्शनास आणून द्या आणि आम्हाला न्याय द्या साहेब. माझी ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. काही चुकलं असेल तर आपला लहान भाऊ म्हणून मला क्षमा करा सर. श्रीकांत सर, आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत आणि सदैव आपल्या सोबत राहणार आहोत. धन्यवाद सर.